प्रेमाच्या भावनेत जात-पात, धर्म, परंपरा अनेकांसाठी मोठ्या अडचणीच्या ठरतात. आजही समाजात प्रेमविवाह आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहाच्या विरोधात असतात. आजही समाज प्रेमविवाह आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहाच्या विरोधात असतात. त्यामुळे अनेक जोडपी टोकाचे निर्णयही घेतात आणि जीवाला मुकतात. अशा जोडप्यांसाठी महाराष्ट्र शासनाने एक निर्णायक आणि महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. प्रेमविवाह आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्यांसाठी नवे धोरण जाहीर केले आहे. या मार्गदर्शक तत्वानुसार जोडप्यांच्या सुरक्षिततेपासून ते कायदेशीर मदतीपर्यंत तात्पुरते निवास आणि पोलीस संरक्षण यासारख्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या 2018च्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर ही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी राज्यभरात सुरू करण्यात आली आहे. आंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे ही पुढीलप्रमाणे आहेत. विशेष कक्ष. प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधीक्षक, आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्ष स्थापन. तक्रारींची नोंद, चौकशी आणि तात्काळ कारवाई होणार. सुरक्षा व सेफ हाऊस. सुरुवातीस 1 महिना आणि गरजेनुसार 6 महिन्यांपर्यंत सुरक्षित निवास पुरवण्यात येणार आहे. तसेच पोलीस संरक्षणाची तरतूद देखील यामध्ये आहे. डायल 112 हेल्पलाईन. संकट प्रसंगी डायल 112 वर संपर्क करावा. तक्रारी गोपनीय ठेवल्या जातील. अल्पवयीन प्रकरणांची खबरदारी, वयाची पडताळणी अनिवार्य. बालकल्याण समितीकडून समुपदेशन आणि विशेष सुरक्षा देण्यात येईल. प्राथमिक चौकशी व FIR. धोका असल्यास तात्काळ FIR नोंद केल्या जाईल. तपासावर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष असेल. सुरक्षागृहासाठी निवास व्यवस्था. शासकीय विश्रामगृह, रिक्त निवास किंवा भाडे तत्वावरील निवास देण्यात येईल. नाममात्र शुल्क सुविधा आकारण्यात येईल. मोफत विधी सेवा व समुपदेशन. जोडप्यांना मोफत कायदेशीर सल्ला व समुपदेशनाची सुविधा देण्यात येणार आहे. विवाह नोंदणीची सुविधा सुरक्षागृहातच उपलब्ध असेल. स्वतंत्र कक्ष. विवाहपूर्व आणि विवाहानंतर स्वतंत्र सुरक्षित निवासाची सोय असेल. जिल्हास्तरीय समितीचा त्रैमासिक आढावा. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती दर 3 महिन्यांनी आढावा घेऊन शासनाला अहवाल सादर केला जाईल.